नमस्कार. मी डॉक्टर तुकाराम मारुती राबाडे, अर्थशास्त्र विभाग, श्रीमती मिनलबेन मेहता कॉलेज पाचगणी. ऑनलाईन लेक्चर सिरीज अंतर्गत हे तिसरं लेक्चर मी आपल्यासमोर घेत आहे. आजच्या लेक्चरचा विषय मीनिंग स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याप्ती. मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्र स्वरूप या घटकाची चर्चा केलेली होती, की ज्यामध्ये अर्थशास्त्राच्या विविध व्याख्यांचा आपण आढावा घेतला. या व्याख्यांमध्ये क्लासिकल इकॉनॉमिस्ट किंवा ज्यांना आपण अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांना ओळखतो, यांच्या व्याख्येमध्ये अर्थशास्त्राच्या अभ्यास विषय हा संपत्ती आहे असं म्हटलं. तर प्राध्यापक पिगुनी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय हा मानवी कल्याण आहे अशा प्रकारची व्याख्या केलेली आपल्याला दिसून आली. मिसेस जोन रॉबिन्सन यांनी जी अर्थशास्त्राची व्याख्या केली, की जी व्याख्या सर्वमान्य सर्वसमावेशक अशी व्याख्या म्हणून गणली जाते, की ज्या व्याख्येमध्ये अमर्यादित गरजा आणि मर्यादित साध्ये किंवा साधने व ती पर्यायी उपयोगाची असतात आणि यामुळे ती दुर्मिळ असतात. आणि मग अमर्यादित गरजा आणि दुर्मिळ साधने यातून आर्थिक प्रश्न निर्माण होतो आणि या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक अर्थशास्त्रामध्ये केली जाते असं विवेचन आपल्या व्याख्येमधून रॉबिन्स यांनी केलेलं दिसतं. या व्यतिरिक्त अन्य काही व्याख्या आहेत की ज्या वृद्धी विकास या घटकाला महत्त्व देतात. एकूणच अर्थशास्त्रामध्ये आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो हे मात्र यातून साध्य होतं किंवा सिद्ध होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. अर्थशास्त्राचा अभ्यास हा स्वतंत्र अभ्यास हा प्रामुख्यानं 16व्या शतकांमध्ये सुरू झाला असं आपल्याला दिसतं. यापूर्वी अर्थशास्त्र हे राज्यशास्त्र, इतिहास या विषयांचा एक उपघटक म्हणून गणले जात होते. अर्थशास्त्राच्या उदयानंतर, विकासानंतर वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी अर्थशास्त्राचं विवेचन तत्कालीन आर्थिक प्रश्न या घटकाला अनुषंगून सुरू केलेलं आपल्याला दिसतं. मग या ठिकाणी प्राध्यापक माल्थस असेल, सिस्मोंडे असेल, कार्ल मार्क्स, प्राध्यापक वॉलरस यांनी जे अर्थशास्त्रीय विश्लेषण केलं, की ज्या विश्लेषणामध्ये एकूण अर्थव्यवस्थेच्या समग्र घटकांचा विचार त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. तर प्राध्यापक जे.एस. मिल, डॉक्टर मार्शल, मॉरिस डॉब, प्राध्यापक बोल्डिंग यासारख्या विचारवंतांनी व्यक्ती, उद्योग, संस्था हा घटक डोळ्यासमोर ठेवून आर्थिक विश्लेषण केलेलं आपल्याला दिसून येतं, ज्याला आपण अंशलक्षी अर्थशास्त्र असं म्हणतो किंवा त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतो. म्हणजे काही विचारवंतांनी समग्रलक्षी विवेचन किंवा स्थूल अर्थशास्त्रीय विवेचन केलं, तर काही विचारवंतांनी सूक्ष्म अर्थशास्त्रीय विवेचन केलेलं दिसून येतं. प्राध्यापक रॅग्नर फ्रिच यांनी 1933 मध्ये सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या अभ्यासाची विभागणी ही 2 गटामध्ये केली. त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र. म्हणजे यापूर्वीचा अभ्यास हा सूक्ष्म आणि समग्र अशा वेगवेगळ्या घटकाला आधारभूत मानून केला जात होता. मात्र त्याचं वर्गीकरण सूक्ष्म आणि समग्र असं केलेले नव्हतं. मात्र रॅग्नर फ्रिच यांनी अर्थशास्त्राचं
विवेचन हे 2 गटामध्ये असतं अशा प्रकारचं विवेचन केलं. चालू वर्षी आपल्या अभ्यासक्रमामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्त्वे हा पेपर आहे आणि मग त्यातील पहिल्या घटकाचं विवेचन करत असताना किंवा अभ्यासक्रमातील पहिलाच घटक जो आपला आहे तो म्हणजे मीनिंग स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. त्यामुळे आपण या ठिकाणी आज सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ व व्याप्ती काय आहे हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता ही व्याप्ती पाहण्या अगोदर त्याचा अर्थ समजून घेणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. यापूर्वी आपण पाहिले की आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करणारी एक विद्याशाखा किंवा एक अभ्यासाची शाखा म्हणजे अर्थशास्त्र होय. पण फ्रीचे यांनी केलेल्या वर्गीकरणानुसार सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र अशा 2 वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून अर्थशास्त्राचं विवेचन आणि विश्लेषण केलं जातं. यातील सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय याचा आपण या ठिकाणी आढावा काही व्याख्यांच्या माध्यमातून घेऊ. पहिली व्याख्या आहे ती म्हणजे प्राध्यापक अँकले यांची. या व्याख्येमध्ये अंशलक्ष अर्थशास्त्राचा संबंध उद्योगातील एकूण उत्पादनाचे विभाजन व सापेक्ष किमतीशी असतो. जे या व्याख्येमध्ये आपल्याला काय दिसून येते की अंशलक्ष अर्थशास्त्र हे प्रामुख्यानं एखाद्या उद्योग संस्थेतील जे उत्पादन आहे त्या उत्पादनाचे असणारं विवेचन आणि वर्गीकरण आणि या उत्पादनाचे विभाजन कोणामध्ये कशा पद्धतीनं होतं त्याचबरोबर त्याच्या किमती कशा निश्चित होतात या घटकांचा आढावा किंवा अंतर्भाव प्राध्यापक अँकले यांनी आपल्या व्याख्येमध्ये केलेला दिसून येतो. तर दुसरी व्याख्या आहे ती म्हणजे अर्थशास्त्र अंशलक्ष अर्थशास्त्र म्हणजे एका विशिष्ट उद्योग संस्थेचा, विशिष्ट कुटुंबाचा व्यक्तिगत किमती, वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास होय. थोडक्यात काय तर अर्थव्यवस्था ही फार मोठी संकल्पना आहे. ती अनेक घटकांनी युक्त अशी संकल्पना आहे. या अनेक घटकांनी युक्त असणाऱ्या संकल्पनेमधील काही विशिष्ट घटकांचा सखोल अभ्यास अर्थशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये केला जातोय त्याला अंशलक्ष अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात. की ज्याप्रमाणे या व्याख्येमध्ये प्राध्यापक बोल्डिंग यांच्या व्याख्येमध्ये आपल्याला दिसून येते की एका विशिष्ट उद्योग संस्थेचा म्हणजे अनेक उद्योग संस्था आहेत अर्थव्यवस्थेमध्ये. त्या उद्योग संस्थेचा समूह जर आपण विचारात घेतला तर काय होतं उद्योगाचा अभ्यास, अर्थव्यवस्थेचा अभ्यास होतो. मात्र यातल्या पर्टिक्युलर एका उद्योग संस्थेचा इट इज अ सिंगल युनिट ऑफ प्रोडक्शन जर असा अभ्यास केला जात असेल तर तो सूक्ष्म अर्थशास्त्रीय अभ्यास किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण आहे असं म्हणावं लागेल. इथं व्यक्तिगत अभ्यास केला जातो. अनेक व्यक्ती अर्थव्यवस्थेमध्ये आहेत. या अनेक व्यक्तींचा अभ्यास न करता एका व्यक्तीचा अभ्यास करणं किंवा उत्पादन घटक जे आहेत उद्योगामध्ये या उत्पादन घटकांना त्यांचे मोबदले कसे दिले जातात म्हणजे वेतन असेल, खंड असेल या घटकांचा अभ्यास करणं म्हणजे खऱ्या अर्थानं सूक्ष्म अर्थशास्त्रीय घटकांचा अभ्यास करणं होय. थोडक्यात आपलं असं म्हणता येईल की एका जंगल आहे, या जंगलाचा आपण जर सर्वंकष अभ्यास करत असेल तर तो समग्र अभ्यास झाला. मात्र या जंगलातील एखाद्या विशिष्ट वनस्पतीचा अभ्यास, विशिष्ट वनस्पतीची असणारी वैशिष्ट्ये, तिचा उपयोग या घटकांचा जर आम्ही अभ्यास करत असेल तर तो सूक्ष्म अभ्यास आहे असं म्हटलं जातं. थोडक्यात एखाद्या अभ्यास पद्धतीमध्ये लहानातील लहान घटकांचा सखोल अभ्यास केला जातो तेव्हा त्याला सूक्ष्म अध्ययन पद्धत असं म्हणतात. आणि अर्थशास्त्रामध्ये देखील अर्थव्यवस्थेचे जे विविध घटक आहेत, अर्थव्यवस्थेचे जे विविध प्रश्न आहेत
या विविध प्रश्नांचा व्यक्तिगत स्वरूपामध्ये जो अभ्यास केला जातो, या व्यक्तिगत स्वरूपातील अभ्यासाला या ठिकाणी आपण सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास असं या ठिकाणी म्हणतो. तर प्रामुख्यानं या लेक्चरचा महत्त्वाचा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते म्हणजे व्याप्ती सूक्ष्म अर्थशास्त्राची, स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासत असताना व्याप्ती म्हणजे काय, तर एखाद्या अभ्यास पद्धतीमध्ये कोणत्या घटकाचा अंतर्भाव होतो, कोणकोणत्या घटकांचं विवेचन केलं जातं, अध्ययन केलं जातं, अध्यापन केलं जातं, संशोधन केलं जातं, याचं विवेचन आणि विश्लेषण करणं म्हणजे त्या विषयाची व्याप्ती पाहणं होय. या ठिकाणी आपण अंशलक्ष अर्थशास्त्रामध्ये किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो याचा आढावा घेणार आहोत. यालाच आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती असं म्हणता येईल. तर यातील पहिला घटक आहे ते म्हणजे उपभोग. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये उपभोगाचा अभ्यास केला जातो. उपभोगाचे विविध सिद्धांत. उपभोग म्हणजे काय, तर मानवाच्या ज्या गरजा आहेत या गरजा तृप्त करण्यासाठी मानव विविध वस्तू आणि सेवा या उपभोगत असतो, वापर करत असतो. यालाच या ठिकाणी आपण उपभोग असं या ठिकाणी म्हणतो किंवा अर्थशास्त्रीय भाषेमध्ये असं म्हटलं जातं की वस्तू आणि सेवा यांच्या अंगी असणारी उपयोगिता हिचा नाश करणं म्हणजे उपभोग घेणं होय. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये उपभोग या संकल्पनेचा अभ्यास केला जातो. डॉक्टर मार्शल यांनी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, समसीमांत उपयोगितेचा सिद्धांत यासारखे उपभोगाविषयक सिद्धांत स्पष्ट केलेले आपल्याला दिसून येतात. उपभोगामध्ये प्रामुख्यानं एखाद्या विशिष्ट वस्तूचा उपभोग किती घेतला जातो, त्या वस्तूपासून उपभोक्त्याची गरज कशी पूर्ण केली जाते याविषयीचे विविध सिद्धांत अभ्यासले जात असताना आपल्याला दिसून येतात. आणि मग या विविध सिद्धांतामध्ये समसीमांत उपयोगिता, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत किंवा समवर्ती वक्र विश्लेषण, त्याचबरोबर प्राध्यापक P.A. सॅम्युएल्सन यांचं विवेचन, कॉब डग्लस यांचं विवेचन, अशा विविध उपभोगविषयक सिद्धांताचा अभ्यास, आढावा या अंतर्गत घेतला जातो असं आपल्याला दिसतं. दुसरा घटक आहे ते म्हणजे उत्पादन. तर उत्पादन म्हणजे काय, तर उत्पादन म्हणजे उपयोगितेची निर्मिती. मागाच्या उपभोगामध्ये आपण पाहिलं की उपयोगितेचा नाश करणं म्हणजे उपभोग, आणि इथं आपण म्हणतो की उत्पादन म्हणजे काय, तर उपयोगितेची निर्मिती करणं. अनेक उत्पादन संस्था उपभोक्त्यांच्या गरजांचा विचार करून उपभोगक्षम किंवा जास्तीत जास्त समाधान मिळवून देणाऱ्या अशा उत्पादनांचं उत्पादन करत असताना आपल्याला दिसतात. आणि मग हे उत्पादन, प्रोडक्शन घेत असताना त्या उत्पादनाचा खर्च किती येतो, उत्पादनाची प्रवृत्ती कोणती आहे, या संदर्भात उत्पादनाचे विविध सिद्धांत, मग बदलत्या प्रमाणाचा नियम असेल, परिणाम प्रत्ययफलाचा नियम आहे, किंवा या ठिकाणी आयसोक्वांट कर्व, सम उत्पादन वक्र विश्लेषण असेल, अशा विविध सिद्धांताचा आढावा, मग एलियस प्रोडक्शन फंक्शन, कॉब डग्लस प्रोडक्शन फंक्शन, असे विविध उत्पादनाचे फलन या घटकांचं विवेचन हे प्रामुख्यानं उत्पादनाच्या सिद्धांतामध्ये सूक्ष्मलक्षीय आर्थिक विश्लेषणामध्ये, विवेचनामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्यानं उत्पादन फलन म्हणजेच
आदाने आणि प्रदान यामधील असणारा सहसंबंध म्हणजे उत्पादन फलन. आणि ह्या उत्पादन फलनाच्या माध्यमातून येणारा उत्पादनाचा खर्च, मग सरासरी उत्पादन खर्च, सीमांत उत्पादन खर्च, एकूण उत्पादन खर्च या संकल्पनांचा देखील अभ्यास उत्पादनांतर्गत केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. त्याचप्रमाणे प्राप्तीचा देखील विचार केला जातो. एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, सीमांत प्राप्ती, त्यांचे विविध वक्र, त्यातला असणारा अंतर्गत सहसंबंध या सर्व घटकांचा अभ्यास उत्पादनाअंतर्गत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो असं आपल्याला दिसतं. पुढचा घटक आहे तो म्हणजे किंमत. या ठिकाणी आपण उपभोग हा जो घटक आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्रातील एक बाजू स्पष्ट करतो, ती म्हणजे मागणीची बाजू. कारण उपभोगासाठी विविध वस्तू आणि सेवांची मागणी केली जाते. आणि दुसऱ्या बाजूला उत्पादन हा घटक जो आहे, हा उत्पादन हा घटक अर्थव्यवस्थेतील पुरवठा निश्चित करत असताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे एका बाजूला उपभोगाच्या माध्यमातून आम्ही मागणीचा विचार करतो, तर दुसऱ्या बाजूला उत्पादनाच्या माध्यमातून पुरवठ्याचा देखील विचार होतो. आणि मागणी आणि पुरवठा या घटकाला प्रेरित करणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे किंमत. एखाद्या विशिष्ट उत्पादनाला किंमत कशी मिळते, किती मिळते याचा देखील अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विविध बाजारपेठा, मग पूर्ण स्पर्धेचा बाजार, मक्तेदारीचा बाजार, मक्तेदारीयुक्त बाजार, द्वयाधिकाराचा बाजार, अल्पाधिकाराचा बाजार, असे वेगवेगळे बाजार. आणि या प्रत्येक बाजार रचनेमध्ये वस्तूची किंमत कशी ठरते, ती कोणत्या तत्वानुसार ठरते, तिच्यावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत, आणि या किमतीचा अर्थव्यवस्थेच्या उत्पादनावरती आणि उपभोगावरती म्हणजेच अंतिमतः एकूण मागणीवरती आणि पुरवठ्यावरती काय परिणाम होतो या घटकाचा अभ्यास हा प्रामुख्यानं किंमत या घटकांतर्गत केला जातो असं आपल्याला दिसतं. म्हणजेच किंमत हा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा घटक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतरच्या घटकाचा आपण विचार करतो ते म्हणजे विभाजन, डिस्ट्रीब्युशन. तर विभाजन म्हणजे काय, तर तसं पाहिलं तर विभाजन या घटकाचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्येही केला जातो आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्येही केला जातो. मात्र सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजनाचा अभ्यास करत असताना या ठिकाणी उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये जी उत्पादनाची विविध आदाने किंवा साधनं वापरली गेलेली आहेत, या साधनांना त्यांचा मोबदला कसा दिला गेला पाहिजे, कोणत्या तत्वानुसार दिला पाहिजे किंवा किती दिला गेला पाहिजे याविषयीचं केलं गेलेलं विवेचन, केलं गेलेलं विश्लेषण म्हणजे विभाजन होय. आता या विभाजनाअंतर्गत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण वेगवेगळे सिद्धांत अभ्यासतो. मग वेतनाचे सिद्धांत असतील. वेतन हे कुणाला मिळतं, मजुराला, श्रमिकाला. वेतनाचे विविध प्रकार आहेत, ते कोणत्या पद्धतीनं दिलं जातं, किती प्रमाणामध्ये दिलं जातं, वेतन निश्चितीमध्ये कोणकोणते घटक प्रभावित ठरतात, अशा विविध घटकांचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होतो. जसा वेतन या घटकाचा अभ्यास केला जातो त्याच पद्धतीनं या ठिकाणी खंड कुणाला दिला जातो, जमिनीला. जमीन ही निसर्ग निर्मित आहे, मात्र या निसर्ग निर्मित जमिनीच्या अंगी असणारे अविनाशी गुणधर्म, या अविनाशी गुणधर्माचा वापर केल्याबद्दल जमीन मालकास जो काही मोबदला दिला जातो याला खंड असं म्हणतात.
आणि मग खंडाचे वेगवेगळे सिद्धांत आहेत. रिकार्डोचा खंडविषयक सिद्धांत, मार्शल यांचा आभास खंड सिद्धांत, रॉबिन्सन यांची खंडाचा आधुनिक सिद्धांत. या ठिकाणी कोणत्या तत्वानुसार किती प्रमाणामध्ये कोणत्या जमिनीला किती खंड द्यावा किंवा दिला गेला पाहिजे याविषयीचं विवेचन आणि विश्लेषण हे प्रामुख्यानं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये होताना दिसतं. जसं वेतन आणि खंड या घटकांचा अभ्यास केला जातो त्याच पद्धतीनं व्याज, कोणताही उद्योग व्यवसाय करत असताना त्या उद्योग आणि व्यवसायाला भांडवलाची नितांत गरज असते आणि हे भांडवल म्हणजेच गुंतवणूक. थोडक्यात गुंतवणूक की जी पैशाच्या माध्यमातून केली जाते आणि या भांडवलाच्या मालकास त्याला जो काही मोबदला दिला जात असतो तो मोबदला म्हणजे व्याज होय. मग व्याजाचा मागणी पुरवठा सिद्धांत असेल, व्याजाचा नवसनातनी सिद्धांत नट विक्सेल यांचा आहे की ज्यांनी पैशाला मागणी करणारे घटक, पैशाला पुरवठा करणारे घटक यांच्या संतुलनातून व्याजदर निश्चित होता असं म्हटलेलं आहे. केन्सचा व्याजाचा रोकड प्राधान्य प्रवृत्ती सिद्धांत किंवा व्याजदर निश्चितीमध्ये आधुनिक समजलं जाणारं ISLM मॉडेल, असे वेगवेगळे व्याजाचे सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. म्हणजेच भांडवलाच्या मालकाला दिला जाणारा मोबदला हा कोणत्या तत्वानुसार किती प्रमाणामध्ये दिला गेला पाहिजे याचं विश्लेषण हे प्रामुख्यानं या अंतर्गत होताना आपल्याला दिसतं. त्याचबरोबर अंतिमतः एक घटक राहिला तो म्हणजे नफा. म्हणजे विभाजन होत असताना उत्पादनाला बाजारामध्ये जी किंमत मिळते त्यातून उत्पादन संस्थेचं उत्पन्न निश्चित होत असतं आणि हे उत्पन्न उत्पादनात साह्यभूत ठरणारे जे घटक आहेत यांच्यामध्ये वितरित केलं जातं. त्यामध्ये आपण पहिले 3 घटक आता पाहिले, कोणते? जमीन, श्रमिक आणि भांडवल. आणि या 3 घटकांना एकत्रित करून उत्पादनाचं कार्य करणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे संयोजक किंवा उद्योजक देखील आपण त्याला म्हणू. या संयोजकाची भूमिका फार महत्त्वाची असते कारण तो इतर उत्पादन घटकांना स्वतः एकत्रित करतो, कामावरती घेतो आणि उत्पादनाची निर्मिती करत असतो. तो अनेक प्रकारचे धोके स्वीकारत असतो, अनेक प्रकारच्या अनिश्चितता स्वीकारत असतो आणि त्यामुळं या संयोजकाला त्याचा मोबदला देखील मिळाला पाहिजे आणि तो मोबदला म्हणजे नफा होय. तो कोणत्या तत्वानुसार दिला जातो, किती प्रमाणामध्ये दिला गेला पाहिजे याविषयीचं विवेचन आणि विश्लेषण किंवा वेगवेगळे सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात असं या ठिकाणी आपल्याला दिसतं. म्हणजेच थोडक्यात उत्पादनात साह्यभूत ठरणाऱ्या उत्पादन घटकांना त्यांच्या कार्यक्षमतेनुसार जो काही मोबदला दिला जात असतो तो मोबदला देण्याविषयीचे जे वेगवेगळे सिद्धांत अभ्यासले जातात त्यालाच विभाजनाचे सिद्धांत असं म्हणतात आणि ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्यानं या घटकांचा अभ्यास केला जातो. पुढचा घटक आहे व्याप्तीचा, तो म्हणजे आर्थिक कल्याण. आता व्याख्या पाहत असतानाच अर्थशास्त्राची आपण प्राध्यापक पिगूंची व्याख्या असेल किंवा प्राध्यापक अमर्त्य सेन किंवा प्राध्यापक वॉलरा यासारख्या विविध विचारवंतांनी आर्थिक कल्याण या गोष्टीला विशेष महत्त्व दिलं. म्हणजे अर्थव्यवस्थेचा किंवा प्रत्येक व्यक्तीचा अंतिम ध्येय काय आहे? जास्तीत जास्त कल्याण करणं, आर्थिक कल्याण करणं. आणि मग हे आर्थिक कल्याण म्हणजे काय? आर्थिक कल्याण, त्यातूनच व्यक्तिगत कल्याण, सामाजिक कल्याण हे कसं होतं या संदर्भामध्ये वेगवेगळ्या सिद्धांताचं, वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास हा प्रामुख्यानं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये
होतो व प्राध्यापक पिगू आहे, किंवा या ठिकाणी या ठिकाणी भारतीय नोबेल प्राइज विनर अर्थतज्ञ अमर्त्य सेन यासारख्या विचारवंतांनी किंवा बर्गसन यांनी देखील सामाजिक कल्याणाच्या कसोट्या स्पष्ट केलेल्या दिसून येतात. हे कल्याण म्हणजे काय आणि हे कल्याणमध्ये वाढ घडण्याच्या दृष्टिकोनातून विवेचन आणि विश्लेषण हे प्रामुख्यानं अंशलक्ष अर्थशास्त्रामध्ये केलेलं आपलं दिसून येतं. थोडक्यात अर्थव्यवस्थेतील जे व्यक्तिगत घटक आहेत, मग तो उद्योग संस्था असेल, उत्पादन, उपभोग, किंमत, उत्पादन घटकांचे मोबदले, कल्याण यासारख्या विविध व्यक्तिगत घटकांचा प्रामुख्यानं सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो असं या ठिकाणी आपल्याला दिसतं. यालाच आपण अर्थशास्त्राची व्याप्ती असं म्हणतो. यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व काय आहे किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा काय आहेत या घटकाचा अंतर्भाव आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. याचं विवेचन आपण पुढील लेक्चरमध्ये करणार आहोत. या ठिकाणी आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती किंवा अभ्यास विषय काय असतो या घटकाची चर्चा केली. थँक्यू.